जिजासाहेब कोरडे, गायक डॉक्टर जिजासाहेब कोरडे, पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, तसंच ग्रामपंचायत सरपंच. या आता निवडणुकीच्या बद्दल काय प्रतिक्रिया आहे? या निवडणुकीच्या बद्दल एवढीच प्रतिक्रिया आहे की आता आम्हाला 22 गावाला काम करण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून गोर गरीब जे असतील, ज्या योजना असतील सरकारच्या, ते त्यांच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू आणि काम करू. स्त्रियांच्या काय समस्या आहे असं वाटतं तुम्हाला? कसं स्त्रियांच्या भरपूर समस्या आहे, कचरा गाडी असेल आणि रोडच्या समस्या असतात, पाणी साठवायला आता काही केलीच नाही आहे. मग ती पाईपलाईनची योजना आम्ही वरतून आणून प्रत्येक गावामध्ये जिथं अडचण समस्या असेल तिथं सोडून, आणि जिथं झोपडपट्टी आहे ते आहे तिथं रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, त्यांना आम्ही सिमेंट रोड म्हणा किंवा गटू म्हणा हे रोड बनवून देऊ. आपल्या शिक्षणाच्या बाबतीत काय विचार आहे? इकडे इंग्लिश मीडियम वगैरे आहे का? हो आहे. CBSE स्कूल आहेत? तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? जनतेसाठी काय आव्हान? जनतेला हेच आवाहन करणार आहे की आम्हाला दोन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद. साधना रवींद्र कुलकर्णी. बोला. मी या आधी कारमाड ग्रामपंचायत सदस्य होते काही दिवस. तर त्याचा अनुभव कसा राहिला तुमचा? अनुभव खूप चांगला होता. खूप सारे कामं झालेले आहेत आमच्या हातून. त्यांच्यापैकी काही सांगता येईल 1-2 कामं? हो, काय काय कामं केली सांगा बरं त्याचा अनुभव. घरकुल योजनेचे कामं केलेले आहे, शौचालय योजनेचे कामं केलेले आहे आणि सिमेंट रस्ते आमच्या वार्डामध्ये किंवा गावातील भरपूर सिमेंट रस्ते झालेले आहेत, ड्रेनेज लाईन झालेली आहे, परत पाण्याची टाकी पण बनवली आहे. किती लोकांना घरकुल दिलं? जवळजवळ भरपूर, आता ते सांगू नाही शकत, पण खूप साऱ्या लोकांना जास्त पडते. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही निवडून आले तर अजून काय कराल? अजून राहिलेले कामं भरपूर गावोगावी जेवढे आमच्याकडे आता कारमाड सर्कलमध्ये जेवढे आहेत आणि गोरगरीब गावातील सर्व जेवढे गावं येतील तेवढ्या गावात योजना गरीब जनतेपर्यंत आणण्याचे आम्ही काम करू. इकडच्या काय समस्या आहे असं वाटतं आपल्याला किंवा या गोष्टीवर काम केलं पाहिजे? भरपूर समस्या आहेत, त्यात काही महिलांच्या पण आहेत. महिलांच्या काय समस्या आहे? समजा आता काही आहेत महिलांच्या लाडक्या बहिणीची योजना आहेत. अच्छा, लाडक्या बहिणीचं काय म्हणजे चालू आहे ना पैसे काय? चालू आहेत, पण काही आलेलं नाही, ते आपण पुन्हा चालू करू. राहिलेलं आहे त्यांचे पण काम होऊन देऊ. अच्छा. आता जे पण उमेदवार उभे राहिलेले आहे ते समोर आता हे त्यांनी जे कामं करतील ते खूप चांगल्या प्रकारे ते कामं करतील, म्हणून त्यांना कमळ हे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. आणि त्यांना म्हणजे जे कामं आहे जसे की खूप काही गावामध्ये पाण्याची समस्या असते, परत शौचालय वगैरे खूप जणांची अशी, परत झोपडपट्टीवरील प्रॉब्लेम असतात, ते सगळे सॉल्व्ह करण्याची संधी म्हणजे पप्पाला त्यांना द्यावी. ह्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं अशी